नमस्कार मंडळी, तर सर्वात अगोदर तुम्हाला दिवाळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपल्याला बनवायचे आहे पारंपरिक असा पदार्थ म्हणजेच करंजीची रेसिपी। तर मंडळी, करंजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला सारण बनवायचं आहे। तर सारण बनवण्यासाठी 1 किलो रवा घेतलेला आहे आणि अगदी हा 0 नंबरचा रवा आहे, म्हणजे खूप बारीक रवा आहे। थोडा थोडा करून हा रवा जो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि हा जो रवा आहे तो अगदी कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। इथे जो 1 किलो रवा मी घेतलेला होता तो सर्व रवा मी भाजून घेतलेला आहे। यानंतर खोबरंसुद्धा हलकंसं कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। रवा आणि खोबरं मिक्स करून घेत आहे। यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत, जे की असे मी बारीक करून घेतलेले आहे। मनुकेसुद्धा यामध्ये मी ॲड केलेले आहे। यानंतरची पुढची स्टेप काय, तर यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे गरजेनुसार। साखरेचे जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तुम्ही। तर साखरसुद्धा ह्या रव्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे। सारण जे आहे ते आपलं बनलं गेलेलं आहे। यानंतर मैदा जो आहे घेतलेला आहे पीठ मळण्यासाठी, यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे यामध्ये आपल्याला कडकडीत असं तेलाचं मोहन टाकायचं आहे, जेणेकरून जी करंजी आहे ते अगदी मऊसूद होईल यासाठी। तर तेलाचं मोहन जे आहे ना ते पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडं पाणी टाकून हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे अगदी मऊसूद। आणि पीठसुद्धा छान असं मळलं गेलेलं आहे। तर ह्याचे आपण लाटी लाटून घ्यायची आहे। अगदी गोल गरगरीत अशी ही लाटी जी आहे ती लाटून झालेली आहे। तर यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे। सारण भरून करंजीचं तोंड आहे ना ते असं बंद करून घ्यायचं आहे। आणि मस्तच ही करंजीसुद्धा आपली बनवून तयार झालेली आहे। तुम्ही ह्या करंज्या साच्यामध्ये सुद्धा करू शकता। तर इथे मी चमच्याच्या साहाय्याने अशा कट करून घेतलेल्या आहेत। एक एक करून सगळ्या ज्या करंज्या आहेत त्या मी बनवून घेतलेल्या आहेत। यानंतर आपल्याला ह्या ज्या करंज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। तर अगदी 4-4 करंज्या आपण तळून घेऊया, जास्त गर्दी करायची नाही आहे तेलामध्ये। करंज्यासुद्धा दोन्ही बाजूने फ्राय करून घेऊया। ह्या दिवाळी फराळमध्ये तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीची करंजी नक्कीच बनवून पहा। तुमची सुद्धा करंजी अगदी मऊसूद होईल। कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।